हा सावकाश. कोबराचं खाऊन तर झालंय आणि आता तो निघायला चाललाय. तर आमचे बंधू गेलेले त्याच्या मागे, बिळामध्ये घुसला होता पार. हॅलो मित्रांनो, पहिल्यांदा मला माझ्या गावातनं कॉल आलेला आहे आणि परफेक्ट कॉल आलेला आहे, कारण की स्पेक्टॅकल कोबरा आहे आंबेगावमध्ये. तर रेस्क्यूला चाललेलो होतो आपण, रेतीमध्ये अडकलेले आहे तर पळायला जागा नसणार आहे. आणि भाऊ खूप शांत आहेत. सोमनाथ भाऊ यांनी मला कॉल केला होता रेस्क्यूसाठी. तर बघूया रेस्क्यूला काय होतं ते. मित्रांनो, आपल्याला कॉल 9:30 वाजता आला होता आणि आपण 12:30ला आलेलो आहोत, फक्त एका व्यक्तीमुळे, सोमनाथ भाऊ आमचे. नाहीतर मग आम्हाला बरेच कॉल येतात नेहमी लोकेशनवरनं. या बिळामध्ये स्पेक्टॅकल कोबरा आहे, जास्त जागा नाही आहे, तर थोडंसं आपल्याला तिथे रेती काढायला लागेल आणि लगेच सापडणार आहे तो. तर रेस्क्यू करूयात आपण आता. लागला नाही पाहिजे त्याच्या. रेतीमध्ये जागा बरीच असणार आहे, त्यात बीळ तिकडे पण दिसत आहेत आपल्याला. हे बघ, इथून खालून आता मागे सारखला नाही जागा. ते काय मध्ये मध्ये येऊ दे बाहेर निघलं तर, बिलाच्या इकडे तोंड घेतलंय. बाहेर निघलं तर आणखी चांगलं आहे. बाहेर निघेल तेवढं चांगलं आहे. आपण रेस्क्यूला आलो याचं कारणच असं आहे की खालती टाईल्स आहेत आणि याच्यामधनं पळायला जागा नव्हती. दिसत तर नाहीये आणि काडी सरळ पूर्ण एवढी आत जाते म्हटल्यावरती जागा पण बरीच असणार आहे. तिकडे सरकलाय. हा, तो समोरच आहे. नाही, हात नको. शेप गेली, पुढे सरकलाय. इकडे गेला तिकडे नाही, मग ते जागा बरीच आहे म्हणून तो याच्यामध्ये राहत होता. हा, तिकडे पण बीळ आहे ना. तो बीळ पाहिला होता आधीच. बुलबुलैया तिकडे पुढे नको जाऊ दे, इकडेच वाक कर, नाही तिकडूनच डॉक्टर निघेल पटकन. ते काय बेल सगळीकडे नाहीत ना, म्हणून तो निवांत राहत होता ना याच्यामध्ये. हसती जगन, नाही घाई नको करू, भीती वाटते. इथं तुझ्या पायाखाली, इथं नाही ना दबला? इथं, हा इथं असू शकतो ना, आता जागाच तेवढी म्हटल्यावरती. बाहेर निघल्यानंतर कुठेच जाणार नाही, फक्त बाहेर काढायचं आपल्याला एकदा त्याला. अर्धी रेती काढले, अजूनही सापडत नाहीये. पूर्ण काढायलाच लावणार आहे, तेव्हा तो दर्शन देणार आहे. असं असतं मित्रांनो. ही आता दुसरी वस्तू भेटली आपल्याला. दे रे इकडे काहीतरी. हा, बाबूचा चेहराच इथे, तोंडच इथे काढून बसलाय. जागा नाहीये, सावकाशात इथे लागेल त्याच्या. नाही, डोका तिथे दिसतो ना. नाही, डोका दिसतोय समोर तिथे. डोका दिसतोय समोर. तिथे विंचू आहे, तिथे विंचू आहे दुसरा. घ्या. बऱ्याच जणांचं घर आहे ही जागा. त्याला राहू दे, त्याला नंतर घेऊ आपण. हा, सावकाश. तोंडाच्या इथे लागला वाटतंय त्याच्या. हा, शेपटी घे. सांभाळू ना. नाही सुटणार, खेचू नको. थोडीशी रेती काढता का भाऊ? सावकाश. तोंड बघला किती वाचला होता. नाही, मग त्याच्या तोंडाच्या इथेच पावडा गेला ना. इंजर्ड नाही आला.
इथून कुठून पण डोकाने काढू. सावकाश सावकाश काढा. हलावली काढा. लागायला आम्ही सावधच आहेत. आहे ना. सावकाश 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 तो तिथे इकडनं ऋतू काढा थोडीशी. हां तुमच्यापर्यंत येणार नाही का, टेन्शन नका घेऊ, फक्त सावकाश सावकाश. हां बस बस बस. सोड 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 ना सोड. घे घे बस जरा. बरणी घे ना, तरी पण जाईल ना. ना ती काडी घ्या, तिथे ठेवली ती झाडाला लावले बघा. ती काडी आता त्याच्यासाठी ठेवली की तो मागे नको यायला, नाही तर परत त्याच्या चावू शकतो ना. आमच्या चावला तर आम्ही पण माणसंच आहेत. बाबा डेंजर काम आहे ते. सांगतो ना. तोंड बघला कसा वाचला. हा मग त्याचा कसं जवळून फावडा गेला ना. जखम नाही झाली त्याच्या बिलकुल. नाही नाही हा स्पर्श झाला असेल तेव्हाच मग तो. आता ती काडी यासाठी आहे की त्या काडीच्या तिकडे येऊन त्याच्या नको चावायला. कारण की हा तेच झालं. मित्रांनो इथे एक एशियन स्कॉर्पियन लपलेला आहे. एक पकडला होता आपण, एक कोबरा झाला, एक सेंटीपाईड झाली, आता हा एक हिरो. हॅलो मित्रांनो, हा कोबरा आपण आंबेगाव इथे रेस्क्यू केला होता आणि त्यांना बोललो होतो जास्त लांब नाही तर आपली जी गावाळीची नदी आहे तिच्या जवळच आपण रिलीजला आलो आहोत आणि लगेच इथे त्याला रिलीज करत आहोत. खूप शांत आहे मित्रांनो. MSCBचा 100 KB प्लांट आहे, त्याच्यामध्ये साप आहे असं आपल्याला माहीत झालेलं आहे. आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत, ते म्हणतात तिथे दिसत आहे. अरे दामन आहे दामन. कोबराचं खाऊन तर झालंय आणि आता तो निघायला चाललाय. तर आमचे बंधू गेलेले आहेत त्याच्या मागे. बिळामध्ये घुसला होता पार, बिळामध्ये घुसला होता, आता इस्केप झाला असता. थोडंसं रक्त दिसतं याच्यात आणि शिकार जोरात केलेले. मारण्याचा प्रयत्न नाही ना केला कोणी. भरायला काहीतरी घ्या, नाही तर त्याने एवढ्या मेहनतीत खाल्लं ते उलटी ती घेतलं का. ओके आहे का ती पिशवी. फाटलेली नाही ना, नाहीतर मग आमचा कार्यक्रम होईल. नाही मग ते कसं ते त्याने उंदीर खाण्यासाठी विष वाया घालवलाय ना, तर तो विष त्याचा वाया गेला जर का त्याने उलटी केली तर. एक काडी असेल तर घे ना मित्र. व्हिडिओ येईल तुला, त्याचं टेन्शन नको घेऊ. तोंड भयानक रंगलेलं आहे त्याचं, त्याने शिकाराची हालत केलेली आहे तशी. हां ते काढी दे जरा. बिळात गेला होता तो पूर्ण, ते नशीब त्याने काढलं बाहेर. डिफेन्स मध्ये मित्रांनो तो, त्याने खाल्लंय त्याचं त्याला टेन्शन आलंय आणि जर का असत तो लवकर गेला नाही तर खाल्लेलं बाहेर काढेल तो. सध्या तो डिफेन्स मध्ये.
तो स्वतः पॅनिक आहे. फास्टली हालचाल नको करू. त्याची चालली होती की काढायला नको बाहेर आणि ते त्याने काढलेलं आहे. त्याच्यानंतरच आत गेलेलं आहे. सध्या आपला रेस्क्यू चुकीचा झाला असंही म्हणू शकतोय, कारण खाल्लेलं बाहेर नव्हतं काढायला पाहिजे त्याने. नाही चालेल, बस होईल. तर हा इंडियन स्पेटल कोब्रा आपण आगाची येते चंद्रकांत शेळके यांचा कॉल आलेला होता. ते रेस्क्यू केलेला आहे आणि आपण त्याला आता थोडेच अंतर, जास्त लांब पण आपण गावापासून आलेलो नाही, थोडं जंगल भाग येते तिथे रिलीज करून देणार आहेत. आणि रिलीज करायच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं होतं असं का त्याने उंदीर खाल्ला होता म्हणून तो भरपूर वेळ तिथेच होता. आणि आपण रेस्क्यू करताना आपण भरपूर प्रयत्न केला तर त्याने खाल्लेलं त्याचा शिकार काढला नाही पाहिजे बाहेर, पण तो भरपूर घाबरलेला होता आणि पॅनिक झालेला होता. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट मला सांगायला आवडेल की आपण कोब्राला म्हणजेच नागाला खूप भयानक मानतो, पण सर्वात भित्र आणि सर्वात घाबरा साप असेल तो म्हणजे नाग. आणि तो एवढा घाबरा आहे की जसे माणसाला अटॅक येतात, हार्ट अटॅक येतात, तसे त्याला सुद्धा हार्ट अटॅक येतात जर तो जास्त घाबरला तर. आणि त्याच्याचमुळे त्याने त्याचे शिकार काढलेला होता आणि त्याच्यात आपण पण आपली थोडीशी चुकी मानू शकतो. तर आपण त्याला इथे लगेच रिलीज करून देऊ. एक मित्रांनो तुम्ही बघू शकता की साप क्रॉस चाललेला आहे. त्याला सरळ दिसत नाही म्हणून ते असे क्रॉस जातात की त्यांना दिसायला जमलं पाहिजे. आणि थोडक्यात तुम्ही तोंडाच्या इथे पाहू शकता रक्त लागलेलं आहे. उंदीर खूप मोठ्या आकाराचा होता त्यामुळे त्याने बाईट केला असणार आहे, त्यामुळे असं झालेलं आहे. श्री हनुमान मंदिर आहे आणि साईडलाच स्पेक्टॅकल कोब्रा आहे. आमचे मित्र तयारी चालू आहेत. बॅटरी येतं का माझ्याकडे एक? इथे समोरच त्याचं हेड आहे. माणसं नाही ना, इथे त्याची टेल आहे. इथे टेल दिसते मित्रांनो, मुवमेंट करत आहे. हा इथे आहे मित्रांनो, हेड दिसत आहे. याला सरकायला लागेल, याला एक सरकायला लागेल. बिल असू द्या, काय नाही. डोकं त्याचं पुढे एकदम, डोकं एकदम पुढे, टेन्शन याला एक सरकायचं आपल्याला. मला तेल बस माझा हातचा मला ना जाऊ दे पुढे पुढे. हा इकडे बघ. निघू द्या, बाहेर निघू दे. थांबा एक सेकंड. मित्रांनो बरीच गडबड होती, वजन जास्त होता, तर रेस्क्यू झालेला आहे एकदम सावकाशपणे. कसरत वगैरे दाखवायला आम्ही गारुडी नाही येत. सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. आधी बंद करू द्या. बघ तुझा आता म्हणजे वगैरे जरा एक मिनिट. थोडी म्हणजे जास्तच. आता थोडीशी फक्त माहिती घ्या का, 2 मिनिटं थोडी माहिती घ्या की नागच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी कसं होतंय, जोपर्यंत साप फाना काढत नाही ना तोपर्यंत त्याला नाग कोणी समजत नाही. बऱ्याच ठिकाणी लोक अंधार पण बोलतात त्याला, पण साप कधी फाना काढतो जेव्हा तो घाबरलेला असतो ना भरपूर, तो स्वतःला मोठा दाखवण्यासाठी फाना काढतो, दुसरा काही नाही. आणि दुसरं म्हणजे ते अजून कोणतरी बोललं का थोडं आम्हाला कसरत दाखवायला काही सर्कस नाही. विषारी साप चावला तुम्हाला माहित असेल, राहुल दादा आपला कांबळे, त्याच्या उडीला काय आलं,
बऱ्याच ठिकाणी असे स्टंट करण्याच्या नादामध्येच लोकांच्या सरपंचांचे साप चावतात आणि परत लोक आम्हालाच बोलतात. हे खेळ दाखवण्याची गोष्ट नाही, विषारी साप आहे. तेवढीला काय करायला गेलं ना खेळ तर आमच्या पण अंगाशी जाणार आहे आणि विषारी साप आहे. आम्ही पण माणसं देतो. काय बोलता? तुम्हाला काहीच त्रास दिला नाही तरी? मला म्हणजे मी शांत आहे म्हणून तो शांत आहे. हाताची पण मी जसा दाबला असता ना बरं त्याला ते पण घाबरला असता. मी शांत होतो. आपले जे हृदयाचे ठोके असतात ना ते त्यांना व्हायब्रेशन म्हणजे आपण बोलतो व्हायब्रेट होतो तसं समजतं त्यांना. बाकी काही कान वगैरे नसतात. जर मी शांत आहे ना तर तो शांत आहे. मी जर घाबरलो ना तर तो पण रिॲक्ट प्रतिक्रिया तशीच देणार आहे. तर हा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा आपण शासनाने ते रेस्क्यू केले होते. आपले कोऑर्डिनेटर यांची आपल्याला नेहमी मदत असते आणि विनाकारण ते कधी आपल्याला बोलत नाही. जेव्हा साप भेटणार असेल तेव्हाच बोलवतात. वैभव दादा खुटारे यांनी आपल्याला कॉल केलेला होता आणि तो कोब्रा रेस्क्यू केलेला आहे आणि मग क्रिस्टल होम्स पण सोडलेलं नाही. म्हणजे गावापासून जास्त अंतरावर नाही आलेलो आहे, फक्त थोडं मानवी वस्तीपासून लांब आलेलो आहोत आणि आपण त्याला लगेच इथे आता रिलीज करून देत आहोत. दिसला का? पाऊस आला चला जल्दी जल्दी. एक पायथन रेस्क्यू कॉल आला होता आणि त्यावेळेस तो टाकीमध्ये एस्केप झाला होता. खूप क्लिप होतं ते आपण डिलीट केला स्टोरेजमुळे. तर त्यावेळेस त्याने कोंबडी खाल्ली होती ती सोडून दिली होती. आता पुन्हा त्याच लोकेशनला दिसलेलं आहे. शोध मोहीम चालू आहे, बघू द्या काय होतं. मित्रांनो इंडियन रॉक पायथन आहे टाकीमध्ये. त्याला बाहेर निघता येणार नाही आहे. साईज बऱ्यापैकी चांगली आहे. पाणी काढायला लागेल त्यानंतर निघेल तो. मित्रांनो सिच्युएशन टोटल अपोजिटमध्ये आहे पण रेस्क्यू करण्याचं कारण हे आहेत कारण इथे बऱ्याच कोंबड्या गायब झालेल्या आहेत. घराकडे येण्याचं कारण तेच असते की सोपं शिकार मिळत आहे त्यामुळे ते घराच्या साईडला येतात. MIDC मध्ये येतात. साईड दादा काय करतो? किती फुटाचा आहे? इकडे घेतो तिकडेच घेतो. इकडे जायला बघते. इकडे जाणार तो जाऊ दे. अडकून घेतो बरोबर परफेक्ट तो. चाल दादा मदत लागेल तुझी. हॅलो मित्रांनो, एवढ्यात हा इंडियन रॉक पायथन आपण पोटगाव इथे रेस्क्यू केला. चित्रांगण म्हणून आहे त्याच्या मागे. खरं तर 4 दिवसाआधी आपल्याला कॉल आला होता पण तेव्हा तो सापडला नव्हता. पाण्याची टाकी होती खूप मोठी. तर आपण त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला परत दिसेल तर दिसलेलं आहे आणि 3-4 दिवस तो तिथे अडकलेला होता त्यामुळे त्याची फॅट लेअर गेलेली आहे. ते त्याच्या पोटावरनं समजते की त्याने 3-4 दिवस काय खाल्लेलं नाहीये म्हणून तो थोडा चिडलेला आहे आणि बरेच अटॅक पण केलेले आहेत. व्हिडिओ आम्हाला करायला जमली नाही कारण की दोघेच तिथे होतो आणि त्याच्यामुळे सगळे सीन नाही आलेले आहेत. आणि त्या रेस्क्यूमध्ये माझ्या बाईट सुद्धा झालेली आहे. आता सुद्धा तो त्या पेटीमध्ये खूप हालचाल करत आहे म्हटल्यावरती आता पण तो ॲग्रेसिव्हच आहे. जोडीला आपल्या बिडगाडा आलेले आहेत सागर सर. तर त्यांच्या सोबत आपण हा साप इथे रिलीज करत आहोत. किशोरच्या तळावाच्या इथे आहेत. माणसांपासून खूप दूर आहेत म्हणजे लोकांना काही धोका नाही आहे. तर लगेच इथे रिलीज करूयात. अटॅकसाठी सज्ज. परत अटॅक करणार आहे तो. किती वाटते सर साईज? भरपूर मोठा आहे. तर